दुसरी एक गोष्ट सांगायची म्हणजे मी एक व्हिडिओ कॉल युट्यूबला पण टाकलेला आहे आणि तो इंस्टाग्रामला पण टाकलेला आहे. तोपर्यंत आहे ना, मी जो आवाज परफेक्ट येतोय तो व्हिडिओ. आणि इंस्टाग्रामला टाकल्यानंतर बऱ्यापैकी रीच येत आहे त्या व्हिडिओला. आणि कुणीतरी त्याला लाईक वाढवत आहे, कोणी एक दोन व्हिडिओला लाईक वाढवलेले आहे. मी एक इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकलेला आहे, बाबा तसं काही चुकीचं काही करू नये. तो समोरच्या माणसाला वाटत आहे, जो कोणी आहे जो लाईक वाढवत आहे इंस्टाग्रामचा, की फेक लाईक वाढवल्याच्या नंतर इंस्टाग्राम माझा अकाउंट ब्लॉक करेल. पण तशातला काही प्रकार नसतो, जो जेवढी मला माहिती आहे. कारण की तसं कुणीही कोणाच्या पण अकाउंटच्या लाईक वाढवलं तर तसं होणार तर नाहीये. पण काय त्याची मानसिकता तर तशीच आहे की व्हिडिओला लाईक वगैरे आपण वाढवल्या फेक की आजचं अकाउंट बंद होईल. पण मित्रा तसं काय होणार नाहीये. इथे कॉन्फिडन्स खूप खंबीर आहे. बस भाऊ पण जात आहे. सगळं सकाळी उठलं पाहिजे माणसाने आणि रनिंग केली पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. आता एक ताई पाहिली मी की मोटिवेशन प्रत्येक पावला पावलावर मिळेल तुम्हाला. मी 5ला उठलेलो आहे, 5 वाजून 20 मिनिटाला बाहेर आलो. तर एक इथं मंदिर आहे गणपती बाप्पाचं, आणि तो ताई उठून फुलं वगैरे लावत आहेत. तर भाई, काम न करणारे कारण सांगणार, काम करणारे पैसा ज्याला कमवायचा पैसा खूप आहे, फक्त कमवता आला पाहिजे आणि कष्ट घेता आले पाहिजे. आता या चौकात आहे. पहिले खूप भीती वगैरे वाटत होती की कोण काय म्हणणार आणि कोण व्हिडिओ बघला तर कोणी काय करत, पण तसं काही विषय नाहीये. तसं आता पण बऱ्यापैकी पहिल्यांदा जे आवाज वगैरे अडकत होता, शब्द होत होता, तसं काही अडचण नाहीच आहे सध्याला. तर मी इथं आहे, आता गाड्या वगैरे जात आहे तिथे. आणि हा साईडला एक मुलगा पण जात आहे माझ्या. तसं काही होतच नाहीये. तो डर के आगे जीते, डर के पीछे क्या है मालूम नाही, लेकिन आगे जीते. तसं म्हणून व्हिडिओला कंटिन्यू करूया आपण. राहिला विषय तो इंस्टाग्रामचा जो लाईक वाढवला, तो पण असा काही खूप गंभीर विषय नाहीये. आपण तो लोकांची मानसिकता तुम्ही पाहू शकता. इंस्टाग्राम ग्रो करत आहे माझं. मेन म्हणजे विषय असं रीच बऱ्यापैकी येत आहे त्याच्यावर. असे ह्या गोष्टी चुकीच्या आहेत, कळायला हव्या की बाबा आपल्यातलाच कोणीतरी पुढे जातोय, तर तुम्ही त्यांना मदत केली पाहिजे, तर नाही तर त्याचे पाय ओढायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी अशा चुकीच्या असतात. काय असतं ब्लॉग मध्ये, असं काय खूप मोठी गोष्ट नाहीये ब्लॉग बनवणं म्हणजे. बस एक नॉर्मल आहे. लोक तपाय बघतायत, इथं लोक आहेत सगळे त्याच्या त्याच्या कामामध्ये आहेत. तर एवढा टाइम पण नाहीये लोकांकडे की तुम्हाला टाइम द्यावा, वेळ काढून तुमच्याकडे बघा. खूप बिझी आहेत बाई लोक. तर ज्या माणसाने मला मोटिवेशन झालोय की, आता पहिले पण सांगितलेलं आहे की चॅनल खूप क्रिएट केले आणि डिलीट पण केलेले आहेत. पण एवढा जो डायरेक्ट आलो आणि व्हिडिओ टाकायला सुरू केले. एक इंस्टाग्रामला रील आलती एका ताईची, तो जिम मारते ताई. तिच्या व्हिडिओला लाईक केल्याच्या नंतर जसे जिमचे व्हिडिओ येत राहिले, त्या ताईचे पण व्हिडिओ येत राहिले. तर नंतर एका कुत्र्याचा पण व्हिडिओ आलेला मला की ते भाई कुत्ता हो के जिम मार रहा है और तू अभी तक नाही होता. आणि ताईचे व्हिडिओ पण जिम पण भारी मारते ती आणि ब्रँड प्रमोशन पण करते तिथे. त्यासाठी मुलगी करू शकते तर आपण का नाही, असा विचार केला आणि त्या ताईलाच आपण आपलं प्रेरणा स्थान मानलं आणि व्हिडिओ सुरू केला. आतापासून जर व्हिडिओ पाहिले तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये बघू शकता की काही नाही बोलणं शक्य नाहीये तेवढं माझ्या. पण आता या व्हिडिओ मध्ये एक
वेगळंच बोलण्याचा कॉन्फिडन्स येत आहे. काय ना होतो होऊन जातं. अशातली का मोठी अवघड गोष्ट नाही. आता काही गोष्टी मला आपण शिकत कॅमेरा क्लिअरिटी नाहीये. मोबाईल घ्यायचा विचार चालू आहे. सध्या बजेट पण बघावं लागणार आहे. सगळ्या गोष्टीचा विचार करून सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहे का. एक 15,000-1,000 रुपयापर्यंत घेण्याचा विचार चालू आहे. अजून फिक्स झालेलं नाही. पण त्याला बी कोणता दिवस उघडतो काय मला पण माहित नाही. बस एवढंच. आणि जो व्हिडिओ मी टाकलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की जावा चॅनलवर आणि तुम्ही पहा तो व्हिडिओ. मी काम कसं करतोय आणि जे काम घेतलं काय काम करतोय. तर मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे. हिंदीमध्ये व्हिडिओ बनवू शकलो असतो. मी माझे 2-3 व्हिडिओ हिंदीमध्ये पण आहेत. पण तसं न करता मी मराठी मध्ये व्हिडिओ बनवले आहे. तर बघा. आणि काय अजून काय नाही. आता आलो हे रूमच्या जवळजवळ. आता जाईन व्यायाम करत. एक व्यायामचा आपण रूमवर डंबल वगैरे आहेत आपल्या. ते जिम वर गेलतो तर जिम नवीन नवीन असल्यामुळे मला व्हिडिओ त्याला मी विचारलं दादा हा व्हिडिओ मी काढतो म्हणून त्याच्याकडून काढत नव्हतो. तो लगे काढता येतात पण काही दिवस जिम मारा सर म्हणलं तो मजा करत जाऊ. अजून बॉडी बनलेली नाही तुमची. म्हणलं बाबा ठीक आहे बाबा ठीक आहे ठीक आहे. आणि त्यातल्या त्यात विषय एक दुसरा म्हणजे करणार आता तिथे गेले आता थोडं थोडं बॉन्डिंग चांगली होत आहे. कारण मी म्हणलो होतो की जिमचा व्हिडिओ टाकणार आणि टाकेल येईल व्हिडिओ जिमचा पण व्हिडिओ येईल. हा पेट्रोल पंप आहे जिथे आम्ही पेट्रोल वगैरे टाकत असतो. रूम इथे जवळच आहे आमची. तर भेटूया आता नवीन व्हिडिओ मध्ये. आणि हा व्हिडिओ इथं थांबवतो म्हणजे जाऊन एक अजून एक नवीन व्हिडिओ बनवणार मी. आणि त्यात थोडा व्यायाम करूया. आणि बस एवढंच होतात. आता जेवढं फिरून आलं तेवढं. बाकी तर भेटूया थोड्या वेळात अजून एक नवीन व्हिडिओ म्हणजे अजून एक व्हिडिओ टाकणार आहे. तर सध्याला तर बाय. आणि व्हिडिओला खरंच लाईक आणि सबस्क्राईब करत जावा. माझं मोटिवेशन सगळं तुम्ही लोकच आहे. आणि बस ठीक आहे. जय महाराष्ट्र.